कोणतीही जास्तीची मेहनत न घेता हा पनीर पुलाव अगदी कमीत कमी वेळात तुम्ही बनवून तयार करू शकता। चव एकदम जबरदस्त आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आरामात सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही बनवू शकता। रात्रीच्या जेवणामध्ये नेहमी खिचडी आणि मसाले भात खाऊन कंटाळला असेल तर अगदी झटपट बनणारा हा पनीर दम पुलाव किंवा पनीर बिर्याणी नक्की तुम्ही ट्राय करून बघा। एकदा बनवल्यानंतर वारंवार बनवायची इच्छा होईल अशी जबरदस्त रेसिपी आहे आणि साहित्य एकदम थोडकं लागतं। तर चला मस्त या रेसिपीला सुरुवात करूया। आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राइब करा। तर यासाठी मी 200 ग्रॅम फ्रेश पनीर अशा क्यूब्समध्ये कट करून घेतलेला आहे, चौकोनी तुकड्यांमध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे तुकडे कट करू शकता। साहित्य बघा काय काय लागेल। छोट्या वाटीने अर्धा वाटी दुधामध्ये काही केशराच्या काड्या बुडत घातलेल्या आहेत, त्याने रंग खूप छान येतो। 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे लांब लांब, 1 चमचा आला आणि लसणाची पेस्ट, 8 ते 10 काजूचे तुकडे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये लवंगा, काळे मिरे, तेजपत्ता, दालचिनी आणि मोठी विलायची घेतलेली आहे आणि एक कर्णफूल सुद्धा घेतलेला आहे। तुम्ही काजूसोबत किसमिस, बदाम इतरही ड्रायफ्रुट्स या पुलावमध्ये ॲड करू शकता। हे मी जवळपास 400 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेले आहे। लांब सडक भात बनवून तयार होतो आणि सुवासिक असा मस्त पुलाव या बासमती तांदळामुळे तयार होतो। याच्या जागी तुम्ही घरचा साधा तांदूळ वापरला तरीही चालेल। आता आपण या तांदळाला 2 पाण्याने असं हलकसं धुवून वॉश करून घेऊया। आज आपण हा पनीर पुलाव दम देऊन बनवतो आहे, कुकरमध्ये याला शिजवणार नाही। कुकरमध्ये लावल्यामुळे खिचडीसारखी टेस्ट त्या पुलावाला येते। दम पुलाव असला तरी कमीत कमी वेळात बनवून आणि ऑथेंटिक टेस्ट या पुलावची लागते। तर तांदूळ धुवून साईडला ठेवून द्यायचा आहे आणि आता पुलावची फोडणी करून घेऊया। आवडीनुसार कढईमध्ये तेल घालायचं आहे। इथे मी 1/4 कप तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की काजू आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा हा पुलाव बनवण्यासाठी करू शकता। इतरही ड्रायफ्रुट्स फ्राय करून घालू शकता, परंतु माझ्याकडे फक्त काजूच अवेलेबल असल्यामुळे मी ते काजूचाच वापर केलेला आहे। बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलर काजूला आलेला आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेचच पनीरचे तयार करून ठेवलेले क्यूब्स आहेत त्याला सुद्धा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत छान फ्राय करून घेऊया। या पुलावाची खासियत म्हणजे याच्यासाठी तुम्हाला कोणतंही मॅरिनेशन वगैरे करायची गरज नाही। अगदी वेळेवर बनवून तुम्ही हा पुलाव तयार करू शकता आणि ऑथेंटिक टेस्ट आणि जबरदस्त टेस्ट या पुलावची लागते। मुलांना पनीरच्या भाज्या, पनीरचे कोणतेही पदार्थ आवडतात, तर अधूनमधून त्यांना हा प्रोटीन रिच पुलाव तुम्ही नक्की बनवून खाऊ घालत चला। तर बघू शकता इथे मस्त छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण पनीर तळून घेतलेलं आहे। आता एका प्लेटमध्ये पनीर काढून घेऊया आणि उरलेल्या त्याच तेलामध्ये आपण आता फोडणी करून घेऊया। आणखी याच्यात वरून तेल ॲड न करता उरलेल्या तेलामध्ये मी आता फोडणी करून घेणार आहे। 1 टीस्पून जिरं घालून चांगलं तेलामध्ये फुलू द्यायचं। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। त्याच्यानंतर पातळ असा लांब कट केलेला एक मीडियम आकाराचा कांदा तो घातलेला आहे फोडणीमध्ये। सॉफ्ट होईपर्यंत कांद्याला परतून घेऊया। कांदा थोडासा सॉफ्ट होत आला की 1 छोटा चमचा भरून आलं आणि लसूण असं जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घातलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता। व्यवस्थित कांद्यासोबत याचा कच्चा वास जाईपर्यंत फ्राय करून घेऊया। आता या ठिकाणी आपण 2 हिरव्या मिरच्या कापून ठेवलेल्या होत्या लांबसर, त्यासुद्धा इथे घातलेले आहे। दिसायला या मिरच्यांचा रंग पुलावामध्ये खूप छान दिसतो। सगळं साहित्य फोडणीमध्ये व्यवस्थित परतलेलं आहे। आता काही सुखे मसाले ॲड करूया। 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 चमचा धनिया पावडर आणि लांब पीसेसमध्ये कट केलेला एक मोठा टोमॅटो आपल्याला या फोडणीमध्ये घालायचा आहे। दिसायला हा टोमॅटो पुलावमध्ये खूप छान दिसतो आणि चवसुद्धा पुलावची खूप छान लागते। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो थोडा सॉफ्ट होईपर्यंत फोडणीमध्ये बाकी मसाल्यांसोबत परतून घेऊया। आता फ्राय करून ठेवलेले पनीरचे क्यूब्स घालूया। अगदी थोडंसं पनीर आपल्याला उरवून ठेवायचं आहे, ते कशासाठी ते तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघालच। व्यवस्थित या मसाल्यामध्ये पनीरच्या या पीसेसला कोट करून घेऊया। थोडंसं हलकसं याला असं परतून घेऊया आणि इथे आपला
पुलाव मसाला बनवून तयार आहे. गॅस बंद करून कढईला साईडला ठेवून देऊया. आणि आता दम पुलाव असल्यामुळे आपण तांदूळ उकडून घेऊया. तर यासाठी स्टीलच्या मोठ्या पातेल्यामध्ये मी जवळपास अर्धा पातेलं पाणी बॉईल करायसाठी ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि आता काही खडे मसाले याच्यामध्ये ॲड करूया. कोणतंही दम पुलाव किंवा दम बिर्याणी आपण जेव्हा बनवतो ना, तर जेव्हा आपण त्याच्यासाठी तांदूळ उकडून घेतो, तर तांदूळ उकळतानाच त्या पाण्यामध्ये खडे मसाले घालायचे. त्याचा एक मस्त ॲरोमा आणि छान सुवास त्या भाताला लागतो. फोडणीत मसाले घालण्यापेक्षा पाण्यामध्ये उकळताना घातले तर खूप छान फ्लेवर त्या मसाल्यांचा त्या भाताला लागतो. तर सगळे खडे मसाले ॲड केल्यानंतर पाणी चांगलं बॉईल होऊ द्यायचं. आणि आता धुवून ठेवलेले बासमती तांदूळ पाण्यामध्ये ॲड करूया. गॅसची फ्लेम हाय करूया आणि भाताला जवळपास 75% आपल्याला कुक करून घ्यायचं आहे. पूर्णपणे 100% भात हा शिजवून घ्यायचा नाही, तर 75%च आपल्याला या तांदळाला कुक करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मधामधामध्ये आपल्याला असं चेक करत राहायचं आहे. बघू शकता इथे या प्रकारे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. जवळपास 75% हा तांदूळ शिजलेला आहे. गॅस बंद करायचं आणि आता पटकन वेळ न वाया घालवता अगदी मीडियम फ्लेमवर मसाल्याची कढई ठेवायची आणि पटापट चाळणीने पूर्णपणे पाणी निथळून हा भात आपल्याला असा छान आपल्या या मसाल्यावर टाकून घ्यायचा आहे. आपण 75%च तांदूळ हा शिजवलेला होता पाण्यामध्ये. उरलेला 25% आपल्याला हा भात इथे दम देऊन या कढईमध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित सगळं आपल्याला भात पाणी निथळून या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. इक्वली असं चांगलं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्याच्यावर फ्राय करून ठेवलेले काजू घालायचे आहेत. भरपूर अशी कोथिंबीर बारीक बारीक कट केलेली ते सुद्धा घालून घेऊया. काही फ्राय केलेलं पनीर आपण उरवून ठेवलेलं होतं ते सुद्धा वरून असं मस्त पसरून घेऊया. बघू शकता अगदी कलरफुल आणि आत्तापासून तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता केशराच्या काही काळ्या दुधामध्ये भिजत घातल्या होत्या त्यासुद्धा असं छान घालून घेऊया. त्याच्यानंतर थोडंसं तूप घालूया. तुपाने खूप छान आणि मस्त ऑथेंटिक टेस्ट या पुलावला येईल. आणि केशराच्या काळ्यामुळे केशराचं ते दूध घातलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान आणि गोड कलर येईल. अशी फ्लेम अगदी लो करायची. वर असं घट्ट बसणारं झाकण ठेवायचं जेणेकरून आतमधली वाफ बाहेर जाता कामा नये. आता इथे तुम्हाला झाकणाला एक छिद्र दिसत असेल, त्यालासुद्धा असं मी पूर्ण पॅक करून ठेवणार आहे. म्हणजे आतमधला जो ॲरोमा आहे तो आतमध्येच भाताला व्यवस्थित असा लागेल आणि बाहेर वाफ जाणार नाही. 15 ते 20 मिनटासाठी छान व्यवस्थित त्याला कुक होऊ द्यायचं, म्हणजेच दम द्यायचा. आणि 15 ते 20 मिनटानंतर इथे बघू शकता जबरदस्त अगदी असा ॲरोमा सुटलेला आहे घरभर आणि मस्त असा घमघमीत वास सुटलेला आहे. आणि ते बघू शकता एक एक दाणानी दाणा मोकळा आणि एकदम मस्त हा पनीर पुलाव बनवून ते तयार झालेला आहे. अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बघू शकता, बघितल्याबरोबर खायची इच्छा होईल एवढा जबरदस्त हा पुलाव फक्त दम पुलावच असा बनू शकतो. जर तुम्ही कुकरमध्ये बनवायला जाल तर ती खिचडीच होईल. त्याच्यामुळे एकदा नक्की हा ट्राय करा. मुलं आवडीने वारंवार तुम्हाला बनवायला लागतील आणि टेस्ट म्हणाल तर अप्रतिम जबरदस्त. ह्याच्यासोबत दह्याचा रायता किंवा बिर्याणीसाठी आपण जो रायता बनवतो तो सुद्धा खूप छान लागतो. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा. रेसिपी कशी वाटली तेही नक्की आवर्जून कमेंट करून सांगत चला. पुन्हा भेटू एका भन्नाट आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.